तर खासदार संजय राऊतांनी संजय दिना पाटलांवरती सडकून टीका केली आणि संजय पाटलांनी बंदूक दाखवल्याच्या मुद्द्यावरून राऊतांनी संजय दिना पाटलांवरती खालच्या भाषेत टीका केली आहे। गद्दारांनी या बंदुकीचा धाक आम्हाला दाखवू नका असं म्हणत संजय राऊतांनी संजय दिना पाटलांना प्रत्युत्तर दिलंय। यावेळेला संजय राऊतांनी शिवराळ भाषेचा वापर केलाय। मी लागतो नादाला, चल चल मी तुझ्या नादाला लागतो। त्या बंदूक आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील, आता नाव घेऊन बोलतोय मी। चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू। मी इथेच आहे भांडुपला, मी कधी या भाषेचा वापर करत नाही। बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो गद्दार माणूस? हे धंदे करायचे नाही। गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्प बसायचं। परत ही भाषा करायची नाही बंदुकीची। ती बंदूक तुझ्या तुमचं संजय दिना पाटलांना थेट आव्हान। अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं। हे काय आम्हाला बंदूक दाखवतात साले? हे बंदुका दाखवतात का आम्हाला? काय लॉ अँड ऑर्डर आहे की नाही मिस्टर फडणवीस? अमित शहाच्या नावावरती जीवावरती आमच्या दादागिऱ्या करू नका गुजरातांच्या। माझ्याकडे 13 तारखेला 15 कोटीची खोकी आली, 14 तारखेला परत 5 कोटी आले। मग मी दिल्लीतली जो व्हीप होता तो धुडकावला आणि पक्षाच्या बैठकीला गेलो नाही आणि त्यानंतर मी अदृश्य झालो। आणि त्यानंतर मला उरलेले 35 कोटी काल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला जाण्यापूर्वी मिळाले। हे त्यांनी सांगायला पाहिजे गद्दारांनी सगळ्या। हा गद्दारीचा हिशोब माझ्याकडे आहे। आता सध्या शिवीगाळ करतायत, मला वाटतं मागे पुढे ते दगड मारायला कमी करणार नाही अशी त्यांची अवस्था झालेली आहे। मला असं वाटतंय खरं म्हणजे अशी शिवीगाळ करण्याची गरज नाही। राजकारणामध्ये इतका स्तर राजकारणाचा कधी खाली गेलेला नाही की कोणी पक्ष सोडून गेला की त्याला शिवीगाळ कर, वाटेल तसं बोल। आता त्यांच्याकडे लोक राहायला तयार नाहीत, लोकांची इच्छा नाही। आता सगळे लोक मतदारसंघाच्या विकासासाठी, कामासाठी, निधीसाठी त्या ठिकाणी पक्ष सोडतायत आणि यांच्या वागणुकीमुळे पक्ष सोडतायत। तर यांना एवढं टोकाला जायचं, घाणघाण शिवीगाळ करायची, आई बहिणीचा उल्लेख करायचा, मला वाटतं हे काही अपेक्षित नाहीये। पुढची मोठी बातमी आपण बघणार आहोत। मुंबई ईशान्येचे खासदार संजय दिना पाटील यांच्यासोबत 5 खासदारांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला होता आणि पुढची घडामोड आपण बघूया। राजुल पाटील यांच्या तिकिटावरून आता जुंपल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। काय होतंय तर आम्ही तिकीट मागण्यासाठी गेलेलो नव्हतो असं संजय दिना पाटील म्हणालेले आहेत। पत्रकार परिषदेनंतर संजय दिना पाटलांनी शिवसेना ठाकरे पक्षावरती टीका केली। मी किंवा माझी मुलगी तुमच्याकडे तिकीट मागण्यासाठी आलो नव्हतो। माझी मुलगी माझं काम मतदारसंघात करत होती, मनसेला ती जागा जाऊ देऊ नये म्हणून तुम्ही माझ्या मुलीला तिकीट दिलं असं संजय दिना पाटील म्हणाले। त्यावरती संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना हल्लाबोल केलाय। मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो असं त्यावेळेला संजय दिना पाटील म्हणाले होते असं राऊत यांनी सांगितलं। ते बोलतात माझ्या मुलीला हे दिलं, माझ्या मुलीला आम्ही मागितलं नव्हतं। ती सीट मनसेला जात होती, मनसे राजसाहेब मागे लागले होते। ती सीट त्यांची एक आमच्या अनिशा ताई होत्या त्यांच्यासाठी मागत होतं। आम्ही सीट मागितली नव्हती माझ्या मुलीसाठी। त्यांनी ती सीट माझ्या खांद्यावर बंदूक ठेवली आणि का बाबा ही सीट खासदारांच्या मुलीला पाहिजे। खासदाराच्या मुलीला लढायचं नव्हतं, तिला पूर्ण माझा मतदारसंघ बघत होती, तिचं नाव पुढे गेलं। त्या मुलीसाठी त्यांनी प्रतिष्ठापणाला लावली। ती जी जागा आहे त्यासाठी मनसेच्या उमेदवार मला वाटतं माझगावकर त्यांच्यासाठी आग्रह होता आणि त्यांना देण्यासंदर्भात भूमिका होती। तो पक्षाचाच आमच्या जागा जरी असली पण मुलीला उमेदवारी दिली नाही तर मी राजीनामा देतो इथपर्यंत मदल गेली होती। हे सगळ्यांना माहिती आहे आणि अर्ज मागे घ्यायला गेले होते त्यानंतर कार्यकर्ते काम करणार नाहीत म्हणून। तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी रेकॉर्डवरती आहेत, वृत्तपत्रात छापून आल्या आहेत, मीडियामध्ये दिसत आहेत। तेव्हा आता खोटं बोलणं थांबवा, खोटं बोलणं थांबवा। जी तुम्हाला नशा आलेली आहे सगळ्या गद्दारांना, काही काळ तुम्हाला नशा उतरल्यावर तुम्ही बोला।
तर संजय राऊतांनी 6 फुटीर खासदारांवरती सडकून टीका केलेली आहे. ते नेमकं काय म्हणाले आपण बघूया. संजय राऊतांनी टीका केलेली आहे. 6 फुटीर खासदारांवरती त्यांनी टीका केली आहे. या खासदारांवरती बोलताना त्यांनी जोरदार टीका केल्याचं बघायला मिळालं. नांदेडमध्ये 3 गद्दारांसाठी थेट 850 पोलीस होते अशी खोचक टीका राऊतांनी केलेली आहे. दरम्यान यावेळेला बोलताना त्यांनी पक्षफुटीची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही असंही ठणकावून सांगितलं आहे. रात्रीच्या काळोखात लपून येत होते. अर्धापूरला गाड्या अडवल्या त्यांच्या शिवसैनिकांनी. 2 किंवा 3 गद्दार होते आणि 850 पोलीस होते. किती? 850. विचारा करा, अख्खा एअरपोर्ट घेरलं होतं पोलिसांनी. एवढं का वरून इराण प्रमाणे आम्ही बॉम्ब टाकणार आहोत. एवढी गांडूगिरी आहे, एवढी डरपोकगिरी आहे. काय तुम्ही सांगताय आम्हाला मर्दानगीच्या गोष्टी? किती खोटं बोलताय तुम्ही सगळेजण. आता हे जे गद्दार तुम्ही 6 घेतलेले आहेत, ठीक आहे ना, त्या गद्दारांचा मान सन्मान जरूर राखा, पण मतदारसंघातली जनता मात्र त्यांना माफ करणार नाही. सन्माननीय उद्धव ठाकरे हे 27 तारखेपासून या सर्व मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहे. कार्यकर्त्यांना भेटतील, जनतेला भेटतील, मेळावे घेतील आणि त्यानंतर आमची पुढली कारवाई सुरू होईल. पुढची घडामोड आपण बघणार आहोत. विधानसभेतील मंत्र्यांच्या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून महत्त्वाची बातमी समोर येते. आपण बघूया नेमकं काय घडतंय. तर विधानसभेमध्ये मंत्र्यांच्या अनुपस्थितीचा मुद्दा चांगलाच तापल्याचं बघायला मिळतंय. या अनुपस्थितीच्या मुद्द्यावरून गदारोळ झालेला आहे आणि मंत्र्यांच्या अनुपस्थितीवरून हा विरोधकांनी सभात्याग केल्याचं बघायला मिळालं. विरोधकांनी या संदर्भात प्रश्न उपस्थित करत सरकारला चांगलंच धारेवरती धरलं. यावरती सत्ताधाऱ्यांनी थेट 2019 मधील मविया सरकारचा उल्लेख करत टीकास्त्र सोडलं. दरम्यान यावरती बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंवरती टीका करताना थेट कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या असा कसा वाया गेलास तू असं म्हणत सडकून टीका केलेली आहे. दरम्यान खासदार फुटीच्या मुद्द्याचा उल्लेख करत शिंदेंनी टीका केली. काल झटका दिला म्हणून त्यांचं मानसिक संतुलन बिघडलंय, तसंच येत्या काळामध्ये विरोधकांना अधिक झटके देणार असा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे. मध्ये रेकॉर्डवर नाही काढायला पाहिजे. 19 आणि 20 ला झालं नव्हतं. चुकीची माहिती येऊ नये अध्यक्ष महोदय. राज्यमंत्री असताना राज्यमंत्री उत्तर देऊ शकतो. मंत्र्यांना उत्तर देता येत नसेल तर त्यांनी तसं सांगावं. त्यांच्याकडे मुद्दे नाही आहेत. ते डेस्परेट झालेले आहेत, फ्रस्ट्रेट झालेले आहेत आणि आता त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. त्यामुळे आता ते नाही आहेत. नाही तर मी बोललो असतो, कोण होता असं तू, काय झाला असं तू, अरे वेड्या असा वाया गेला असं तू, अरे काय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, त्यांना जे जे काही प्रश्नांचे उत्तर पाहिजे त्यासाठी सभागृहात थांबले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला सरकार समर्थ आहे. बिलकुल आम्ही समर्थ आहोत. प्रश्न मांडण्याची जबाबदारी जी आहे ती त्यांनी पार पाडली पाहिजे. नुसतं स्टंटगिरी करून येऊन इथे काहीतरी बडबड करून जायचं आणि सभागृहाचं वेळ वाया घालवायचा. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, विजय भाऊ तुम्ही समजदार आहे, तिथे जयंतराव, नाना भाऊ, तुम्ही बी त्यांच्या नादाला लागले, काय पोराटोरांच्या नादाला लागतात. की सभागृहाचं कामकाज जे आहे तुमच्या अध्यक्षतेखाली चालतं. आज मी त्यांना सांगू इच्छितो की काल जो एक जोर का झटका धीरे से लगा है, त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, मानसिक संतुलन बिघडलंय आणि त्यामुळे आता आणखी झटके लागणार आहेत. आज आम्ही हाऊसमधून वॉकआउट केलेला आहे, बहिष्कार टाकलेला आहे याचसाठी, कारण आपण पाहिलं असेल एक नवीन प्रथा मिंदे सरकारच्या वेळेपासून सुरू झालेली आहे. ज्या मंत्र्यांना, जे आता आधी घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, आता फोडाफोड मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री म्हणून एवढे अकार्यक्षम आहेत की बाहेर सगळे त्यांना रात्रीचे खेळ, बाकीचे सगळे खेळ जमतात, पण साधं हाऊसमध्ये बसून स्वतःच्या खात्याचा अभ्यास करून उत्तर देता येत नाही. त्यांच्या खात्यांचं नेहमी वाटप होतो. राज्यमंत्री असताना देखील इतर मंत्र्यांना त्यांच्या खात्याचं वाटप केलं जातं आणि
ठराविक अधिवेशन मंत्री हे नेमले जातात. जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकरजी यांच्याकडून उत्तर तर 2019ला असं झालं, 2020ला असं झालं. हे खोटं आहे. कधीही 2020 मध्ये असं झालं नाही, 2019ला असं झालं नाही. कुठच्याही मंत्र्यांनी किंवा मुख्यमंत्र्यांनी असा पळवाट काढला नव्हता. आमचे जिथे जिथे राज्यमंत्री होते कधी कधी त्यांनी उत्तर दिली, कधी कधी आम्ही उत्तर दिली, पण जबाबदारी पूर्ण स्वीकारून प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे आम्ही दिलेलं आहे त्यावेळी पूर्ण रेकॉर्ड काढा. आणि म्हणून आमची हरकत दोन्ही गोष्टीला आहे. पहिली हरकत ह्या गोष्टीला आहे की जे अकार्यक्षम उपमुख्यमंत्री आहेत, जे सगळे बाकीचे बाहेर खेळ खेळत असतात, पैशाचे खेळ खेळत असतात, त्यांनी स्वतःची खात्याची जबाबदारी घेऊन जी खाती त्यांनी घेतलेली आहेत, मागून घेतली आहेत, हट्ट करून घेतली आहेत, रडून घेतली आहेत, ही खाती त्यांनी त्याची जबाबदारी घेऊन त्याचं उत्तर द्यावं. हाऊसमध्ये आम्ही जे प्रश्न विचारतो ते काही आमचे पर्सनल प्रश्न नसतात. हे आम्ही जनतेचे प्रश्न विचारतो, महाराष्ट्राच्या जनतेचे प्रश्न विचारतो. आणि दुसरं म्हणजे जे अध्यक्षांनी खोटं बोललेले आहेत, चुकीचं बोललेले आहेत की 19 आणि 20 मध्ये पण असं होत होते, ते रेकॉर्डवरनं काढावं. उगाच त्या खुर्चीवर बसून त्यांनी घाणेरडं राजकारण करू नये.